चला नमस्कार. लातूर जिल्ह्याचे असताल तर तुमची अत्यंत महत्वाची अपडेट पोलीस पाटीलची जाहिरात तुमची आलेली आहे. आता जाहिरात आलेली आहे त्या अत्यंत महत्वाची अपडेट म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे. तुमच्याकडे ते कागदपत्र नसतील, तुमचं सिलेक्शन जरी झालं असेल तर काही फायदा नाही. त्यामुळे अनेक जण आहेत, जालना जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, पोलीस पाटील झाले परंतु त्यांच्याकडे ते डॉक्युमेंट नव्हते म्हणून त्यांना पोलीस पाटील जॉईन करता आलं नाही. तुम्ही जर लातूरचे असाल, तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर ते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते आपण सविस्तर पाहूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनल नवीन असताना पटकन चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण जालना जिल्हा पोलीस पाटील भरती, हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती आणि बीड जिल्हा पोलीस पाटील भरती घेतलेली आहे. साधारणतः 2000 प्लस पोलीस पाटील आज या तीनही जिल्ह्यामध्ये रुजू झालेले, जॉईन झालेत. तुम्हाला सुद्धा जर लातूरचं पोलीस पाटील व्हायचं असेल तर आपली बॅच आजच जॉईन करून घ्या. ठीक आहे, चला बॅच जॉईन करायचा नंबर सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. तत्पूर्वी कुठले डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट पाहूया, मग आपण सविस्तर त्या संदर्भात मध्ये बोलूया. आता कागदपत्रामध्ये सगळ्यात महत्वाचा नंबर 1, लेखी परीक्षा पास होण्यासाठी आणि फॉर्म भरण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट. कोणकोणते डॉक्युमेंट आहे तर ते पाहूया. वैयक्तिक शैक्षणिक पात्रता, त्या संदर्भामध्ये तुमचं रहिवासी पुरावा हा अत्यंत महत्वाचा आहे. तो नसेल तर तुम्हाला भरतीतून बाहेर केलं जातं. त्यानंतर आहे जात आणि प्रवर्ग, कायदेशीर काही डॉक्युमेंट आहेत ते पण सांगतो कोणकोणते आहेत. त्यानंतर इतर विशेष महत्वाची बाबी. आता वयाचा पुरावा, वयाचा पुरावा म्हणजे तुमच्याकडे एलसी पाहिजे. एलसी म्हणजे काय तर तुमचा शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे किंवा तुमची जन्मतारीख पाहिजे. ठीक आहे, दोन्हीपैकी एक कुठलंही लागतं. तुमचं ओळखपत्र, तुम्हीच आहात म्हणून सध्या आधार कार्ड तुमच्याकडे असावं, कारण तुमचा फॉर्म भरताना आधार नंबर हा टाकावा लागतो. त्यानंतर तुमची जी काही भरती प्रक्रिया आहे तर ही भरती प्रक्रिया आहे फक्त आणि फक्त 10वीच्या बेसवर. कशावर आहे? 10वी बेस. तुमची फक्त 10वी पास जरी असेल तरीही तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता? फॉर्म भरू शकता. मग 10वीचं तुम्हाला कुठलं डॉक्युमेंट लागतं तर तुमच्याकडे 10वीचं गुणपत्रक पाहिजे आणि प्रमाणपत्रक. प्रमाणपत्रक म्हणजे त्याला आपण सनद म्हणतो. हे दोन गोष्टी असतील तरीही तुम्हाला फॉर्म भरता येतो. अनेक जणांकडे मग 12वी शिक्षण झालेलं आहे, कोणाचं BA चालू आहे, फर्स्ट इयर आहे, सेकंड इयर, थर्ड इयर, कोणाचं डिग्री झाला असेल, जे काही तुमचं एज्युकेशन झालं असेल तर त्या सगळ्या एज्युकेशनचे तुमच्याकडे गुणपत्रक आणि त्याचं प्रमाणपत्र असावं. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही काही त्या ठिकाणी अतिरिक्त असेल फॉर्म भरताना, एज्युकेशन असेल अतिरिक्त तुमचं कुठलंही त्या ठिकाणी एज्युकेशन झालं असेल तर ते सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे असावे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, या ज्या जागा आहेत तर ह्या गावनिहाय जागा असतात. तुमच्या गावात जागा रिक्त असेल, कुठल्या कास्टला आहे त्यानुसार असतात, म्हणून तुम्हाला तुमचं रहिवासी प्रमाणपत्र लागतं. रहिवासी म्हणजे तुम्हाला गावातल्या सरपंचाचं घ्यायचं नाही, ग्रामसेवकचं घ्यायचं नाही, तर तहसीलचं, ज्याला डोमासाईल म्हणतात. अनेक जण आहेत जुनो डोमासाईल आहे, जुनो डोमासाईल चालत नाही. तुमच्या जे काही डोमासाईल सर्टिफिकेट आहे त्याच्यावर वय आदिवास मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये एज डोमासाईल जर असेल तरच त्या ठिकाणी काय करता येतं, तुम्हाला फॉर्म भरता येतं. जालना जिल्ह्यामध्ये या प्रकारचं डोमासाईल सर्टिफिकेट असतानाही एक जणाला नियुक्ती दिलेली नाहीये. तर डोमासाईल काढताना त्या ठिकाणी एज डोमासाईल पहा. तुमचे काही प्रश्न असतील तर आपला नंबर दिलेला, या नंबरला तुम्ही संपर्क करा. कारण तुम्हाला जर पोलीस पाटील व्हायचं असेल तर लक्षात ठेवा, एक चूक तुमची महत्वाची आणि महाग पडू शकते, एवढी मेहनत तुमची वाया जाऊ शकते. 95 52 62 95 63. लातूरचे असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, हा नंबर तुमच्यासाठी आहे. आजच गोविंद नवल सर नावाने सेव्ह करा आणि त्या नंबरला संपर्क करा. आता कास्ट वाईज ज्या जागा आहेत बघा, अनेक जण आहेत कास्ट वाईज जागा निघतात. NTC जागा आहेत, OBC जागा आहेत, EWS ला जागा आहेत, SC ला, ST ला. मग या ठिकाणी तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतं. तुम्ही जर पाहिलं असेल SC आणि ST कास्ट यांना फक्त जातीचं प्रमाणपत्र लागतं. त्यानंतर ओपन EWS यांना सुद्धा फक्त जातीचं प्रमाणपत्र, कोणाला? EWS ला. ओपनला आवश्यकता नाही. मग OBC कास्ट आहे, विजा आहे, NT आहे, सगळे NT, SBC आहे, त्यानंतर SCBC आहे, तर यांना जातीचं प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक आहे आणि नॉन क्रिमिनल सुद्धा आवश्यक आहे. तर तुम्ही अजूनही कास्ट सर्टिफिकेट काढलं असेल तर काढून घ्या, नॉन क्रिमिनल काढलं असेल तर ते सुद्धा काढून. त्यानंतर पुढचे तुम्हाला दिले लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र. अनेक जण फॉर्म भरतात ज्यांना 2 पेक्षा जास्त मुलं असतात, हे खूप जण आहेत. सगळ्या भरती प्रक्रियेमध्ये पाहिलं पोलीस पाटीलच्या तिन्ही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरतात, त्या टायमाला सिलेक्शन सुद्धा होतं, परंतु त्यांना लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र म्हणजे 2 पेक्षा जास्त अपत्य आहेत असे जण जे फॉर्म भरतायत ते नंतर फायनल मध्ये सिलेक्शन होत नाहीयेत, मग वेटिंग वाल्याला घेतात. त्यामुळे 2 पेक्षा जास्त अपत्य असतील तर तुम्हाला फॉर्म भरता येत नाही. ठीक आहे, कधीच 28 मार्च 2005
च्या नंतरचे चालत नाही. आता पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला लागतं, परंतु फॉर्म भरताना हे अजिबात लागत नाहीये. तुमची निवड झाल्याच्या नंतर हे चारित्र्य प्रमाणपत्र लागतं. संगणक अर्हता सध्याला आवश्यकता नाहीये. अनुभवाची अजिबात आवश्यकता नाहीये. फॉर्म कुठला आहे, फोटो, सिग्नेचर हे काय आहे, जाहिरात आल्यानंतर त्या संदर्भात सगळी माहिती असते. विवाहित महिला आहे त्या महिलांनी आताच लक्षात ठेवा, आयत्या टायमाला इंटरव्ह्यूच्या वेळेस तुमची परत घाई गडबड होती. तुमच्या नावामध्ये बदल असेल तर आताच मॅरेज सर्टिफिकेट काढून ठेवा, किंवा गॅजेट असतं ते गॅजेट काढून घ्या. हे दोन पैकी एक तर मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट काढून घ्या. कारण अनेक महिला आहेत ज्या महिलांचं सिलेक्शन झालेलं नाही या दोन कारणामुळे. ओके, हा चालेल. सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित मूळ तुमचे डिटेलमध्ये दिलेले आहेत. काही प्रश्न असतील तर तुम्हाला या ठिकाणी आपला नंबर दिलेला आहे 9552629563 या नंबरला संपर्क करायचा. कारण तुम्ही कोणी ओळखीचं असेल, जालना असेल, इंगुल असेल, बीडला असेल, तर सगळ्याधिक पोलीस पाटील आपले या तिन्ही जिल्ह्यामध्ये झाले. तुम्हाला सुद्धा लातूरचं पोलीस पाटील व्हायचं असेल तर ह्या नंबर गोविंद नबल सर नावाने सेव्ह करा. व्हॉट्सअपला हाय पाठवा. आपले बॅच सुरू झालेले, फक्त 990 रुपये फीस मध्ये बॅच आहे. व्हिडिओ आवडला तर सर्व लातूरकरांना शेअर करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याची बेल आयकॉन प्रेस करा. या प्रकारचे संपूर्ण नवीन व्हिडिओ, अनेक जण आहेत फक्त आपले युट्यूबचे व्हिडिओ बघून या तिन्ही जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील झालेले आहे. ठीक आहे, थांबतो.